जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 39. प्रभूंचा शिष्यवृंद. प्रभूंचा शिष्यवृंद फारच मोठा होता. त्यामध्ये प्रमुख शिष्य बोटावर मोजण्याएवढे असून ते अत्यंत विश्वासपात्र व कार्यक्षम होते. हे शिष्य सदैव प्रभूंबरोबर राहत व संस्थेचे कार्य सांभाळायला मोलाची मदत करत. बापाचार्य. प्रभूंच्या निकटवर्तीय व अत्यंत विश्वासपात्र शिष्यगणात बापाचार्य अग्रणी होते. बापाचार्यांनी संस्थानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली. नामांकित विद्वान ब्राह्मण घराण्यात जन्मलेले बापाचार्य मूळचे बसव कल्याणचे होते. त्यांचे वडील आबाचार्य अत्यंत विद्वान व सत्वशील म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना समाजात मानाचे स्थान होते. आबाचार्यांची प्रभूंवर अत्यंत निष्ठा असून प्रभूंवर ते पुत्रवत प्रेम करत असत. प्रभूंच्या अंगी असलेले लोकोत्तर सामर्थ्य त्यांनी जाणले होते. प्रभूंच्या ठाई आपले उपास्य दैवत श्री व्यंकटेश मूर्तिमंत वास करत असल्याचा अनुभव त्यांना आला होता. म्हणूनच प्रभूंना समवयस्क असलेला आपला एकुलता एक मुलगा बापाचार्य याला त्यांनी सदैव प्रभूंजवळ राहण्याची आज्ञा दिली होती. वडिलांच्या आज्ञेनुसार बापाचार्य कायम प्रभूंजवळ राहिले. बापाचार्यांनी 2 शास्त्रांचे अध्ययन करून त्यात प्रावीण्य मिळवले होते. अत्यंत निस्पृहपणे वागणाऱ्या बापाचार्यांचा लोकांमध्ये दरारा होता. हनुमानदादा व नृसिंह तात्या यांच्या मृत्यूनंतर संस्थांचा सर्व कारभार बापाचार्यांकडे आला होता. त्यांनी तो अत्यंत दक्षतेने व चातुर्याने चालवून मोठा लौकिक मिळवला होता. प्रभू समाधीनंतर बापाचार्यांनी माणिकनगर संस्थानला अत्यंत बिकट परिस्थितीतून वर आणले. संस्थांचे व्यवस्थापन पूर्वीप्रमाणेच उत्तम राखण्यात ते यशस्वी झाले. बापाचार्यांनी आपल्या कन्येचा विवाह नृसिंह तात्यांचे द्वितीय पुत्र श्री मार्तंड माणिक प्रभू यांच्याशी करून दिल्यामुळे ते प्रभूंचे कुटुंबीय झाले होते. नारायण दीक्षित. नारायण उर्फ नाराप्पा दीक्षित हे सुद्धा प्रभूंबरोबर सतत राहणाऱ्या मोजक्या व प्रमुख शिष्यांपैकी एक होते. नारायण हे हळीखेडचे वेदशास्त्र संपन्न भालचंद्र दीक्षित यांचे द्वितीय पुत्र. भालचंद्र दीक्षित यांना प्रभूंच्या ठाई असलेल्या दैवी सामर्थ्याचा अनुभव आला होता. त्यामुळे ते प्रभूंना पूजनीय मानत असत. दीक्षित यांनी आपला पुत्र नारायण याला सतत प्रभूंबरोबर राहून प्रभुसेवा करण्याची आज्ञा दिली होती. नारायण यांनाही प्रभुसेवा करण्यात आनंद वाटत असल्यामुळे ते सतत प्रभूंबरोबर राहत. नाराप्पा प्रभूसन्निध राहत असताना हळीखेडला भालचंद्र दीक्षितांचा अंतकाळ जवळ आला. प्रभूंना हे अंतर्ज्ञानाने समजले. त्यांनी नाराप्पाला ताबडतोब हळीखेडला जाण्याची आज्ञा दिली. प्रभू आज्ञेनुसार नाराप्पा हळीखेडला जाऊन वडिलांना भेटले. पण प्रभूंच्या भेटीची आस लागलेल्या भालचंद्र दीक्षितांनी नाराप्पाला विचारले की तू प्रभूंना सोडून का आलास. मग मरणासन्न भालचंद्र दीक्षितांनी प्रभूंचा धावा केला. एका प्रभूचरित्रकाराने लिहिले आहे की दीक्षितांनी धावा केल्यानंतर प्रभू अग्निज्वालेबरोबर अग्निकुंडातून बाहेर येऊन दीक्षितांना भेटले. अंतकाली प्रभूंची भेट झाल्यानंतर दीक्षितांनी समाधानाने प्रणवोच्चार करून देहविसर्जन केला. नाराप्पा शेवटपर्यंत प्रभूंजवळच राहिले. नाराप्पा कर्मठमार्गी होते. त्यांनी संस्थांच्या इतर कारभारात कधीच लक्ष घातले नाही, पण कर्मानुष्ठानाची बाजू उत्तमपणे सांभाळून प्रभुसेवा केली. नाराप्पांचे मोठे बंधू यज्ञेश्वर, ज्यांच्या हातून प्रभूंनी सर्वतोमुख यज्ञ करून घेतला होता, हे सुद्धा प्रभुभक्त होते. यज्ञेश्वर दीक्षित यांनी संस्कृत भाषेत माणिक प्रभाकर नावाचा ओवीबद्ध प्रभुचरित्र ग्रंथ लिहिला आहे. चिमण्या ब्रह्मचारी. चिमण्या हा प्रभूंबरोबर सतत राहणाऱ्या प्रमुख शिष्यांपैकी एक होता. चिमण्या हा प्रभूंचा प्रथम शिष्य होता. माणिक प्रभूंनी 16व्या वर्षी घर सोडले आणि संन्यास घेऊन ते अंबिलकुंडावर गेले.
तेथे लोक प्रभुदर्शनाला येऊन लागले. बसव कल्याण गावचा चिमण्या घरचा अत्यंत दरिद्री होता. द्रव्य संपादनाची इच्छा धरून तो प्रभुदर्शनाला आंबिलकुंडावर गेला. पण चिमण्याच्या नशिबात द्रव्य संपादन नव्हते. तसेच त्याच्या प्रारब्धात लग्न होणेही नव्हते, हे प्रभूंना अंतर्ज्ञानाने समजले होते. त्यामुळे प्रभूंनी त्याला दीक्षा देऊन आपला शिष्य करून घेतले. तेव्हापासून चिमण्या कायम प्रभूंबरोबर राहिला. झोळी फिरवण्याचा श्रेष्ठ मान प्रभूंनी प्रथम त्यालाच दिला. ते काम तो मनापासून व एकनिष्ठेने करत असे. प्रभूंना आवडणारा त्याचा मोठा सद्गुण म्हणजे तो नेहमी खरे बोलत असे. गोपाळबुवा. गोपाळबुवा ब्रह्मचारी हा रेकुळगीचा रहिवासी होता. गोपाळबुवाचे वडील हे बक्कप्रभूंचे निस्सिम भक्त होते. एकदा प्रभू फिरत फिरत रेकुळगीस गोपाळबुवाच्या घरी आले. प्रभू हे बक्कप्रभूंचा अवतार आहेत, अशी गोपाळबुवाच्या वडिलांची दृढ भावना होती. त्यामुळे प्रभूंना बक्कप्रभू मानून त्यांनी प्रभूंची पूजा केली. नंतर आपला मुलगा गोपाळबुवा याला प्रभुसेवेसाठी अर्पण केला. त्यानंतर मणिचूल पर्वतावरील प्रभूंच्या तीर्थाटनात गोपाळबुवा सतत प्रभूंबरोबर राहिला. गोपाळबुवा वर्णाने काळाभोर असून शरीराने फारच धिप्पाड होता. त्याने शेवटपर्यंत प्रभूंची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा केली. आमरण ब्रह्मचारी असलेला गोपाळबुवा आपल्या प्राणांची पर्वा न करता सदैव प्रभुसेवेत दक्ष असे. लंगोटी रामा. प्रभूंचा शिष्य रामभाऊ ब्रह्मचारी हा अष्टप्रहर लंगोटी घालूनच वावरत असे. म्हणून याचे टोपण नाव लंगोटी रामा असे पडले होते. रामभाऊ माणिकनगर वसल्यानंतर प्रभूंकडे आला. एकंदरच त्याचा ओढा नृसिंह तात्यांकडे जास्त होता. नृसिंह तात्यांनंतर त्यांच्या दोन्ही पुत्रांना सांभाळण्याचे काम तो आवडीने करत असे. तसेच नृसिंह तात्यांचे पुत्र श्री मार्तंड माणिक प्रभू यांच्या दोन्ही पुत्रांना लहान वयापासूनच रामभाऊकडून खूप सहाय्य व मार्गदर्शन मिळाले. एकंदरच घरातील लहान मुलांना रामभाऊचा फार लळा होता. माणिकनगरमध्ये आलेले गोसावी, बैरागी व इतर अतिथी यांना हवे नको ते बघणे व त्यांच्या शक्य तेवढ्या गरजा पुरवणे हे काम तो आनंदाने करत असे. रामभाऊला दीर्घायुष्य लाभले होते. त्यामुळे त्याच्या तोंडून प्रभुचरित्र कथा ऐकण्याचा लाभ अनेकांना मिळाला. टोळ यांनी लिहिलेले प्रभुचरित्र रामभाऊने दिलेल्या माहितीवरूनच लिहिले आहे. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.